मित्रांनो, तर लई लई आवडते तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की सरकार गच्चीवरती झोपलेला असतो आणि तिथे सानिका येते. सानिका सरकारला उठवते. सरकारला वाटतं की अचानक कोणीतरी आले. तो काठी घेऊन मारण्याचा प्रयत्न करतो आणि तो बघतो तर सानिका. तो विचारतो, तू इथे काय करतेस? सानिका म्हणते, माझं सोड, तू इथे काय करतो ते सांग. सरकार म्हणतो, मी तुला सांगितलं होतं, मी इकडेच झोपणार, मी इथे थांबणार, तुझ्यावरती लक्ष ठेवायला हवं ना. सानिका म्हणते, मान्य आहे, तू माझा बॉडीगार्ड आहे, पण ही माझी जागा आहे, माझी गच्ची आहे, मी इथे बसत असते, तू इथे काय करतोयस? सरकार म्हणतो, मी तुमच्या पप्पांना विचारून इथे बसलोय, त्यांना मी विचारलं होतं, ते बस म्हटले होते म्हणून मी इथे बसलो. सानिका म्हणते, हे छान आहे रे तुझं, म्हणजे तू आता इथे बसलायस पण तुझं लक्षच नाहीये, तू झोपा काढतोयस. आता कोणी आलो, मला पळवून घेऊन गेलं तर काय करणार आहे? सरकार मोठमोठ्याने हसायला लागतो. तो म्हणतो, वेळ लागले का कोणी येऊन तुला पळवून घेऊन जायला, आणि ते पण एवढ्या रात्री? अगं तो चंद्र पण तुझ्यावर हसतोय. सानिका म्हणते, चंद्र चंद्र तारे हे आपलेच असतात. सानिका चंद्राबद्दल बोलत असते आणि चंद्राबद्दल ती बोलत असताना राजाला खूप चांगलं वाटतं. तो तिच्याकडे बघत बसतो. सानिका राजा यांच्या थोड्या गप्पा होतात आणि सानिका झोपायला जाते. राजा इथे मनात विचार करतो. तो म्हणतो, इतकं कसं चांगलं बोलू शकते ही एवढं छान बोलते ना, भारी बोलते ना, त्यामुळे सहज कोणीही हिच्या प्रेमात पडेल. तो चंद्राकडे बघतो आणि म्हणतो, ए चंद्रा, तू काय माझ्यावर हसतोय? कुणीही म्हटले, मी माझं नाव घेतलेलं नाहीये. राजाही झोपतो. तर दुसऱ्या दिवशी आप्पा टेन्शनमध्ये बसलेले असतात. पैसे गेले तरी कुठे या विचारात ते असतात. तिथे कमल येते. कमल म्हणते, अहो चहा घ्या ना. आप्पा नाही म्हणत असतात. त्यांचं खाण्यापिण्यामध्ये अजिबात लक्ष नसतं. सई हे सगळं चोरून बघत असते. कमल म्हणते, अहो आपल्या घरातून पैसे गेले तरी कुठे, कुणी चोरी केली असेल? आप्पा म्हणतात, सईला आठवतं की त्या दिवशी आपण पैसे चोरले होते. सई घाबरतेने आप्पांसमोर येते. आप्पा म्हणतात, सई काय झालंय? सई म्हणते, आप्पा ते मी. आप्पा म्हणतात, अगं हो हो हो, शांत हो, तू एवढी का घाबरलीयस? इथे बस बरं तू. आणि काय झालंय? मला फक्त तुला एवढंच विचारायचं होतं की त्या दिवशी तू रूममध्ये आली होतीस ना, तेव्हा कोणाला येता जाताना बघितलं होतंस का? सई म्हणते, नाही, मी कोणाला नाही बघितलं. आप्पा म्हणतात, अगं मग पैसे गेले तरी कुठे? कमल म्हणते, आम्ही मंदिरात गेलो होतो त्यावेळेस तू कोणाला येता जाताना बघितलं का? सई म्हणते, नाही, मी कोणाला बघितलं नाही, आणि त्या दिवशी मी आले होते ना रूममध्ये, तेव्हा माझं डोकं दुखत होतं, बाम शोधायला मी आले होते, पण मी बाम घेतला आणि निघून गेले, बस, बाकी काही नाही. आप्पा म्हणतात, पैसे गेले तरी कुठे असतील? ते दोघंही विचार करत असतात. तर इकडे साहेबरावांना एका माणसाचा फोन येतो. तो माणूस म्हणतो, एकदम खबर भारी मिळाली आहे. साहेबराव म्हणतात, काय मिळाली तेवढे सांग. तो माणूस म्हणतो, अहो त्या आप्पाच्या घरातले पैसे चोरीला गेले, त्याच्याकडे कोणीतरी पैसे ठेवायला दिले होते, आणि आता पैसे द्यायचे म्हटल्यावरती चोरी झाली, पैसे गायब झालेत, आता टेन्शनमध्ये बसलाय तो. साहेबराव विचारतात, किती रुपये होते? तो माणूस म्हणतो, 30,000 रुपये होते, पण आता पैसेच नाहीये ना, आता बसले टेन्शन घेऊन. साहेबराव म्हणतात, एक नंबर बातमी दिली तू, अरे लय टिमकी वाजत होतं ना इमानदारीची, आता बघू ना काय करतोय ते. तर इकडे कमल म्हणते, अहो पैसेचं काय करायचं आता, ते पैसे द्यावे लागतील, एवढे पैसे आणायचे कुठून? आप्पा म्हणतात, ते सगळं मी बघतो, पण हो, या गोष्टीची चर्चा बाहेर होता कामा नये, ही गोष्ट आपल्या घरातच राहिली पाहिजे, बाहेर चर्चा नको, या सगळ्याची लक्षात ठेवा. आत्तापर्यंत माझ्या नावाला बट्टा लागलेला नाही आणि इथे पुढेही ते लागू देणार नाही. आप्पा विचार करतात आणि निघून जातात. तर इकडे साहेबराव म्हणतात, बा मस्त झालं, त्याला असंच हवंय. जयंत म्हणतो, अहो त्या आप्पाला पैसे हवेत, आता पैसे नाहीये त्याच्याकडे, बघू ना काय करेल तो. आप्पा म्हणतात, आता तू ये घरी आणि पैसे घेऊन जा, डबल घेऊन जा, आणि हो, यापुढे एक काम करायचे, तू अख्ख्या गावात तू बातमी पसरवायची की आप्पा प्रामाणिक नाही, त्याने पैसे गायब केले, ही सगळीकडे टिमकी वाजवायची. तो माणूस ठीक आहे म्हणतो. साहेबराव खूप खुश होतात आणि आप्पांना भेटायसाठी लगेच निघतात. तर इकडे सई आप्पांना म्हणते, आप्पा आता काय करणार? आप्पा म्हणतात, मी पैशाची व्यवस्था करतो, पण हो, तो चोर कोण असेल ना, ज्याचं कोणाचं कारस्थान असेल, त्याला मी शोधून काढणार आणि त्या चोराला पायतानाने चांगलं हाणून काढणार आणि पोलिसांच्या ताब्यात देणार. सई खूप घाबरते आणि ती मोठे मोठे डोळे करून आप्पांकडे बघत असते. तर इकडे सानिका बाथरूम मध्ये येते, नळ चालू करायला जाते, पण शॉवर चुकून ऑन होतो. ती मोठमोठ्याने ओरडते. घरातल्या सगळ्यांना ती मोठमोठ्याने आवाज देते आणि तिथे सरकार धावत येतो. सरकार विचारतो, काय झाले? सानिका म्हणते, हा नळच बंद होत नाहीये, मी पूर्ण भिजले, मदत कर माझी. सानिका थोडी बाजूला होते आणि सरकार पुढे बंद होतो. तो नळ बंद करत असतो. सरकार सानिका दोघंही भिजून जातात. सानिका भिंतीवर बघते तर तिला पाल दिसते. सानिका खूप घाबरते आणि ती सरकारला मिठी मारते. सरकार तिच्याकडे बघत राहतो. सरकार तिलाही मिठी मारणार असतो.
तेवढ्यात सानिका म्हणते, तिथे पाल आहे, पाल बघ ना. सरकार स्वतःला सावरतो आणि तिला म्हणतो, नाही गेली ती. सानिका समोर बघते तर पाल गेली. तिला कळतं की आपण सरकारला मिठी मारली. ती जराशी घाबरते आणि थोडी लांब होते. त्या दोघांचेही फोटो कोणीतरी काढत असतं. तर इकडे आप्पा गोडाऊनवरती आलेले असतात. ते कामगारांना माल कोणता उचलायचा आहे, कुठे कोणता ठेवायचा हे सगळं सांगत असतात. आणि तेवढ्यात तिथे साहेबराव येतात. साहेबराव म्हणतात, मग पैसे सापडले का? तुम्हाला काय वाटलं तुम्ही लपून छपून चोऱ्या कराल आणि कोणाला काही कळणारच नाही का? आप्पा म्हणतात, ए साहेबराव, तुला काही माहिती नाही ना, तोंड बंद ठेव. साहेबराव म्हणतात, आम्हाला सगळं माहिती रे. प्रामाणिकपणाची टिमकी वाजवतो ना तू, आणि लोकांचे पैसे चोरतोस तू. तुला लाज वाटत नाही का? साहेबराव सगळ्यांना सांगतात की बघा, या माणसाने पैसे चोरलेत आणि तुम्ही या माणसाचा आदर्श घ्यायचं म्हणता का? हा माणूस प्रामाणिक नाहीये, फक्त प्रामाणिकपणाची टिमकी वाजवतो आणि तुमच्या सगळ्यांकडून पैसे लुबाडतो. साहेबराव खूप बोलतो आणि त्यामुळे आप्पांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ते रडत तिथेच बसतात आणि साहेबरावच्या बोलण्याचा खूप विचार करतात. त्यांना वाईट वाटलेलं असतं. तर इकडे सानिका, राजा दोघंही प्रॅक्टिस करत असतात. त्या दोघांना सकाळचं सगळं आठवतं. सकाळची जी सिच्युएशन होती ती आठवते. ते दोघंही लाजत असतात, नजरेला नजर देऊ शकत नाही. राजा बॉल फेकतो आणि सानिकाच्या हातातून तो बॉल बाजूला पडतो. सानिका, राजा दोघंही बॉल धरायला जातात आणि त्यांची धडक होते. त्यांना सकाळचं पुन्हा एकदा आठवतं आणि ते ऑकवर्ड सिच्युएशन मधून एकदम बाजूला होतात. एकमेकांकडे बघतही नाही. सानिकाला आठवतं की ती मैत्रिणीला भेटायला गेली होती. तेव्हा मैत्रीण म्हणाली होती की तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तू त्याच्या प्रेमात पडते, हो ना? सानिका लाजत असते. ती मनात विचार करते. ती म्हणते, मी काय एवढी लाजते? असं काय झालं आमच्यामध्ये? ते दोघे एकमेकांकडे बघतात. सानिका विचारते, राजा, तुझा तो मित्र सरकार, तो कसा आहे, ठीक आहे ना? राजा म्हणतो, हो ठीक आहे. सानिका म्हणते, त्याला सांग टेन्शन घेऊ नको, आणि टेन्शन आलंच, काही प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर दे, माझ्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. राजा ठीक आहे म्हणतो आणि सानिकाकडे बघत असतो. त्यांना पुन्हा पुन्हा सकाळचंच आठवतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.